नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की कला सायलीला बोलत असते, सायली तू खूप धीराची आहेस बघ, खरं प्रेम काय असतं हे तुझ्याकडूनच शिकते बघ मी. सायली म्हणते, शिकते म्हणजे प्रेमात पडली की काय? यावर कला बोलते, नाही म्हणजे मला जे वाटते ते प्रेम आहे की नाही माहित नाही, पण त्याचा सहवास आवडायला लागलाय मला. यावर कुसुम आणि सायली हसतात. कला बोलते, बरं माझं राहू द्या सायली, यापुढचे तुझे दिवस खूप महत्वाचे आहेत. तुझ्या आनंदी आयुष्याची सुरुवात मी काढलेल्या मेहंदीपासून होणार आहे. चला मग करूया सुरुवात. सायलीच्या हातावर कला मेहंदी काढायला सुरुवात करते. इकडे कल्पना अद्वैतला बोलते की अर्जुन त्याच्या रूम मध्ये आहे. अद्वैत बोलतो, हो हो जातो ना त्याच्याकडे, एक मला कॉल करायचा आहे, तो झाला की मी जातो. इकडे कुसुम कलाला विचारते, अरे जावई बापू आहेत कुठे? कला तिला बोलते, त्याला एका खास कामासाठी पाठवलंय, पण तिथे जाऊन त्याने काय गोंधळ नको घालायला म्हणजे जमलं. एवढ्यात चांदेकरचा फोन कलाला येतो. कला फोन उचलते आणि बोलते, हॅलो पोचलाच का सुभेदारांकडे? अद्वैत बोलतो, आपलं काय ठरलं होतं, पोचल्यावर कॉल करायचा, मग कॉल आल्यावर याचा अर्थ काय? कला बोलते, अरे फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकला असता चांदेकर, एवढं बोलायची गरज नव्हती. बरं मला सांग, मी तुला जी पिशवी दिली होती ती तुझ्याच ताब्यात आहे ना? अद्वैत बोलतो, हो माझ्याकडे. पुढे बोल. कला बोलते, आता त्या जे पिशवीत आहे ना ते मेहंदीच्या कोणामध्ये भर. अद्वैत बोलतो, कोण मी? तुझा मेंदू आणि तुझी जीभ यात काही कनेक्शन नाहीत का ग? मी मेहंदी बिंदी बांधणार नाही कशात? यावर कला बोलते, अरे पण मी तुला मेहंदी भरायला सांगतच नाहीये चांदेकर, त्या पिशवीत मेहंदी नाहीच आहे, त्यात शेण आहे. कलाने शेण म्हणतात. चांदेकर हातातील पिशवीत टाकून देतो आणि जोरात ओरडतो, शेण? कला बोलते, अरे हळू, कोणीतरी ऐकेल. चांदेकर बोलतो, अरे ओरडू नको तर काय करू? मी काय गप्प बसून तू सांगेल तसं करू का? आपलं काय ठरलं होतं, अर्जुन डिस्टर्ब आहे म्हणून त्याच्याशी बोलायला जायचं, तू सांगितलंच म्हणून ही मेहंदीची बॅग मी इकडे घेऊन आलो. आता तुझं काहीतरी नवीनच सुरू आहे. त्याला बोलते, चांदेकर हे बघ, आता तू लहान मुलासारखं करू नको रे, तुला सांगते तेवढं कर ना. हे सगळं आपण सायलीला आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी करतोय, हे विसरलास का? चांदेकर बोलतो, हे तू लक्षात ठेव, आपण हे अर्जुन आणि सायलीसाठी करतोय, तुझ्यासाठी नाही. तू गैरसमज करू नकोस. कला बोलते, अजिबात नाही करणार. पण सायली आणि अर्जुन एकमेकांवर एवढं प्रेम करतात, मग त्यांना साथ नको का द्यायला आपण? खरं तर मला त्या तन्वीच्या तोंडाला शेण लावायचं होतं, पण आता आपण तिच्या हाताला शेण लावूया. आता तू तोंड कमी आहे आणि हात लवकर चालव. चांदेकर बोलतो, अगं तू असं काय पण सांगशील आणि मी ऐकील? कला बोलते, बस आता मी जे सांगते ते कर. चांदेकर बोलतो, मित्रासाठी काय काय करायला लागतंय काय माहिती. ठेव फोन, ठेव. कला फोन ठेवते. पुढे आपण पाहतो की चांदेकर शेणाचा वास येत असतानाही त्या मेहंदीच्या कोनमध्ये शेण भरतो आणि तो त्या मेहंदी काढणाऱ्याला देतो आणि तिला बोलतो, याच मेहंदीच्या कोणनी नवरीच्या हातावर मेहंदी काढायची आणि कुणाला जर काही संशय आला तर त्यांना सांगायची, ही कॉमन आहे मेहंदी, ही नेहमीचीच आहे. पुढे आपण पाहतो की अद्वैत अर्जुनच्या रूम मध्ये, दोघे एकमेकांना भेटतात. अर्जुनच्या हाताला लागलेलं बघून अद्वैत त्याला बोलतो, अरे हाताला काय झालं? अर्जुन बोलतो, अरे काय नाही रे, त्या तन्वीला माझ्या हातावर तिच्या नावाची मेहंदी काढायची होती, पण मी बरं तिला लावून देईन. एनिवे ये ना तू, बस. चल कॉफी घ्यायची? थांब मी कॉफी सांगतो. अद्वैत बोलतो, अरे बाबा मी कॉफी घ्यायला नाही आलो, तुझ्याशी बोलायला आलोय. तू अपसेट आहेस ना? अर्जुन बोलतो, अरे तुला सगळंच माहित आहे. अद्वैत बोलतो, अरे मग त्याच्यावर बोलूया ना. अरे तुला नको असलेलं हे लग्न थांबव. अर्जुन बोलतो, मला पूर्णाजीच्या तब्येतीचा हे विचार करायला हवा ना. अरे पण पूर्णाजी ठीक आहे ना आता? नाही. अश्विन म्हणाला की तिच्या जीवाला अजूनही धोका आहे आणि मी ती रिस्क नाही घेऊ शकत या, म्हणून मिसेस सायलीनं त्यांचं आयुष्य जगायला मोकळ केलंय. त्यांना काढून ठेवून मी यार, म्हणून तो तुला न वाढणाऱ्या मुलीशी लग्न करणार आणि स्वतःच्या आयुष्याची याची माती करून घेणार. तुलाही माहितीये माझंही लग्न मला न आवडणाऱ्या मुलीशी झालं होतं आणि त्याचे काय परिणाम होता ते माझं मला माहिती, पण माझा नाईलाज होता. माझं ज्या मुलीवर प्रेम होतं ती लग्नातून निघून गेली होती, पण तुमचं तसं नाहीये. तुझं आणि सायली वहिनीचं एकमेकावर खूप प्रेम आहे, मग तू का आगीत उडी घेतोय? यावर अर्जुन बोलतो, अरे तू जे केलंस, खरे वहिनींशी लग्न केलंस, हे केलंस तू ते तुझ्या आबांसाठीच ना? मग सेमच आहे, मी माझ्या पुन्नाजीसाठी करतोय. अरे पण अर्जुन यात खूप मोठा फरक आहे. अरे ती खरे माझे कितीही डोक्यात जात असेल, पण ती माझ्या आबांच्या दृष्टीने त्यांची परफेक्ट सून आहे. आमचं एकमेकांबरोबर पटत नसलं तरी घरात ती सर्वांबरोबर पटवून घेते. ती माझ्याबरोबर कितीही दुष्टपणा करत असली पण खरे खूप जेन्युइन मुलगी आहे. आम्हाला हे मान्य करावं लागतंय, पण तू हेच तन्वीबद्दल बोलू शकतोस का? अर्जुन बोलतो, अजिबात नाही. मग ती सायली वहिनीची जागा कशी घेऊ शकेल? नाहीच घेणार. माझ्या मनातली मिसेस सायलींची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही. हे लग्न मी फक्त माझ्या पूर्णाजीसाठी करतोय यार. माझं प्रेम फक्त मिसेस सायलींवरच राहणार. अद्वैत बोलतो, तसं असेल तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. मला अजूनही असं वाटतंय अर्जुन की काहीतरी होईल आणि सायली वहिनीच तुझी बायको होईल. इकडे तन्वी विद्याला सांगते की तिच्या हातावर मेहंदी काढ आणि मध्ये असं अर्जुनचं नाव काढ. माझी मेहंदी अशी कशी काळसर रंगायला पाहिजे, तरच सगळ्यांना असं वाटेल ना की अर्जुनचं माझ्यावर किती प्रेम आहे.
चल चल काढ लवकर मेहंदी. विद्या तन्वीच्या हातावर मेहंदी काढते. इकडे सायली बोलते, कला किती सुंदर मेहंदी काढलीस ग. कुसुम बोलते, आता कसं नव्या नवरीसारखा हात शोभून दिसतोय. कला बोलते, सायली आणि ही मेहंदी सुद्धा रंगेल खूप. जेवढं जास्त नवऱ्याचं प्रेम तेवढी जास्त मेहंदी रंगते. कुसुम बोलते, कला तो आता कोल्हापूरला जाशील ना तर अंबाबाईकडे प्रार्थना कर की आमची सायली आनंदात आणि सुखात राहू. कला बोलते, नक्कीच. देव्याई आपल्या लेकरांवर नेहमीच प्रेम कर आणि ती त्यांच्या पाठी उभी राहते. इकडे तन्वी तिच्या हातावरची मेहंदी सर्वांना दाखवते. सर्वजण बोलतात, खूप छान मेहंदी आहे. तन्वी बोलते, अस्मिता कसला तरी घाणेरडा वास येतोय का ग. अस्मी बोलते, नाही येत वास. कल्पना बोलते, विद्या आता तू आमच्याही हातावर मेहंदी काढ. प्रतिमा, मी, अस्मिता, पूर्णाई. प्रतिमा बोलते, पूर्णाई मी मेहंदी हातावर नाही काढली तर चालेल का हो. पूर्णाजी बोलते, का ग. प्रतिमा बोलते, आता कसं सांगू यांना की माझी इच्छाच होत नाहीये. प्रतापराव बोलतात, प्रतिमा का ग. प्रतिमा बोलते, सगळ्या बायकांच्या हातावर मेहंदी असेल ना मग कोणाचे तरी हात काम करण्यासाठी रिकामे हवेत ना. पूर्णाजी बोलते, अगं काम काय होतच राहील. तू मुलीची आई आहेस ना मग तुझ्या हातावर मेहंदी नको. रविराज बोलतो, पण पूर्णाई हे काय, हे ज्याच्या त्याच्या हौसेच आहे. तिला जर नको असेल तर राहू द्या ना. पूर्णाजी बोलते, बरं ठीक आहे. प्रतापराव बोलतात, तन्वी कसला तरी वास येतोय खरा. रविराज बोलतो, हा शेणासारखा वास येतोय. पूर्णाजी बोलते, प्रताप जरा त्या झाडामागे बघ रे. प्रतापराव झाडाच्या पाठीमागे जाऊन बघ आणि लगेच माघार या. ते पूर्णाजीला बोलतात, पूर्णाई तिथे शेणासारखं काहीतरी पडलंय, मी कोणाला तरी साफ करायला सांग. अस्मी तन्वीला बोलते, तन्वी तू आता ह्या मेहंदीला साखरेचं पाणी लाव म्हणजे मेहंदी कशी मस्त रंगेल. नाहीतर सर्वजण म्हणायचे नवऱ्याचं काही तुझ्यावर प्रेमच नाहीये. इकडे सायलीची मेहंदी खूप छान रंगलेली असते. कुसुमला अजूनही टेन्शन असतं. कुसुम सायलीला बोलते, सायली माझ्या मनातलं टेन्शन अजूनही जात नाही. तुझं इकडे काय चाललंय हे अर्जुनला तिकडे माहिती नाहीये. सायली बोलते, मला लवकरात लवकर यांच्यापर्यंत पोहोचायला हवं ग कुसुमताई. कुसुम बोलते, ते काही नाही, तू ना जबरदस्तीने त्यांच्या घरात शिर आणि त्यांना सांग की मी इथून हलणारच नाहीये. सायली बोलते, असं कसं करता येईल कुसुमताई, आधी मला यांच्याशी तर बोलायला हवं ना मग बाकीच्यांशी बोलता येईल. शिवाय त्या घरात कोणाचीही मला साथ नाहीये त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन त्या घरात कसं राहता येईल. आणि पुन्हाजींचीही काळजी घ्यायला हवी ना. आणि यांनी मनाविरुद्ध पुन्हाजींना वचन दिलंय त्यातनं कसं मुक्त व्हायचं. या अशा अनेक गोष्टी आहेत ग कुसुमताई. मला एकदा यांच्याशी बोलायला जमलं ना मग हळूहळू गोष्टी क्लिअर होती आणि मग पुढे जे काय करायचंय ना ते आम्ही दोघे मिळून करू. कुसुम बोलते, म्हणजे थोडक्यात तू अर्जुनला भेटण्याचे प्रयत्न करत राहणार आहे आणि इकडे लग्नाचे विधी पण करणार. सायली बोलते, हो कुसुमताई माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी एकदा काही यांना भेटले ना की सर्व काही ठीक होईल. कुसुम सायलीला बोलते, मग आता पुढचा प्रयत्न काय करणार आहे. आणि आजचा भाग येथेच संप. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वीच्या हातावरची मेहंदी अजिबात रंगत नाही. तन्वी घरामध्ये खूप जोरात कालवा करते. ती बाहेर येऊन विद्येच्या कानफाडात वाजव. विद्या रडत रडत सायली जवळ येते. सायली कुसुमला बोलते, कुसुमताई आपण तन्वीचं आतापर्यंत खूप ऐकलं पण मी आता तिला माझ्या वर चढ होऊ देणार